नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्राच्या विविध बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून सुरुवात करूयात साताऱ्याच्या बातम्यांना. सातारा जिल्ह्यातील कण्हेर या धरणातनं 2700 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. वेण्णा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी. चांदोली धरण 76% भरलं. धरणातनं 4500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सांगलीच्या औदुंबर इथल्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून महापूर बचाव कार्याचं प्रात्यक्षिक. पूर व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या तयारीची झलक दाखवली. कोल्हापुरात पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, तर यांत्रिक बोटीच्या सहाय्यानं या नदीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाकडून पाहणी. अहिल्यानगरात भंडारदरा निळवंडे या धरणातनं आवर्तन. पावसानं दडी मारल्यामुळे शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडलं. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या जोरी. गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 5 दरवाजे उघडले. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गोंदिया जिल्ह्यातील पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ, तर धापेवाडा बॅरेजच्या 7 दरवाजांमधून 45,825 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस, तर धरणात पाण्याची सध्या मोठी आवक. धरण 7 TMC भरलं, तर प्रवरा नदीपात्रामध्ये 1000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पर्यटकांची मात्र इथे मोठी गर्दी. जळगावच्या चांगदेव या ठिकाणी तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर तापी नदीचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. तर 125 मीटरची साडेचोळी अर्पण करत महापूजा संपन्न. भाविकांची मोठी गर्दी. रत्नागिरी जिल्ह्यातील 4 तालुक्यांना जोडणारा पूल निधीअभावी रखडला, तर गड नदी आणि कापशिया नदीच्या संगमावर हा पूल प्रस्तावित. रत्नागिरी, गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील 30 गावांची यामुळे अडचण. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट जारी. घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस, तर जिल्ह्यात सरासरी 120 मिलीमीटर पावसाची नोंद. सर्वाधिक पाऊस कणकवली या तालुक्यामध्ये झाल्याची माहिती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, तर भगसाळ या नदीच्या पाण्याचा कुडाळ शहराला वेढा. शहराकडे जाणारे रस्तेही यामुळे बंद. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस. कुडाळ तालुक्याला पावसाचा फटका. भैरववाडीतील झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत. रस्त्यावर पाणी आल्यामुळे कुडाळमधील मार्गही बंद. जिल्ह्यात 120 मिलीमीटर पावसाची नोंद. ठाकूरबुवा मंदिर परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात संपन्न. माऊलींच्या रिंगण सोहळ्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी. माळशिरस तालुक्यातील तोंडले बोंडले या ठिकाणी ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी एकत्र. भेटीचा क्षण नजरेत कैद करण्यासाठी भाविकांची इथे गर्दी. अमरावतीच्या कौंडिण्यपुरातून निघालेली रुक्मिणी मातेची पालखी ही पंढरपुरात दाखल. तब्बल 600 किलोमीटरचा पायी प्रवास. रुक्मिणी मातेची पालखी पौर्णिमेपर्यंत आता पंढरपुरात मुक्कामी राहणार. संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण करमाळ्यातल्या भोगेवाडीमध्ये संपन्न. हजारो वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्यात घेतला सहभाग. पालखी सोहळ्यात एका वारकरी महिलेला चोपदाराकडून धक्काबुक्की, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातली दृश्य कॅमेऱ्यात कैद. दिंडीतल्या मुख्य चोपदारानं तुळस डोक्यावर घेतलेल्या महिलेला ढकललं. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आणखी एका तरुणाला मारहाण. पालखी सोहळ्यातील संयोजक विश्वस्तांचा उद्धटपणा आणि मुजोरी सुरूच. ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यामध्ये वेळापुरातील मुक्कामाच्या आरती वेळेची ही घटना. पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणेशाच्या रूपातील मूर्ती सिंगापूरकडे निघाली. दरम्यान महाराष्ट्र मंडळाकडे ही मूर्ती पाठवली जाणार. 5 दिवसांचा गणेशोत्सव. दगडूशेठ मंदिरामध्ये आरती करून मूर्ती सिंगापूरला पाठवली. संगमनेर तालुक्यातल्या पानोडी या ठिकाणी बालपण स्कूलनं शालेय विद्यार्थ्यांची दिंडी काढली. मुलामुलींनी पारंपरिक वेशभूषा करत अभंग आणि गवळण म्हणत आनंद लुटला. नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महाराष्ट्राच्या विविध बातम्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे. 36 जिल्हे 50 बातम्यांमधून सुरुवात करूयात साताऱ्याच्या बातम्यांना. सातारा जिल्ह्यातील कण्हेर या धरणातनं 2700 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. वेण्णा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा. सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी. चांदोली धरण 76% भरलं. धरणातनं 4500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू.
सांगलीच्या औदुंबर इथल्या कृष्णा नदीच्या पात्रामध्ये एनडीआरएफच्या पथकाकडून महापूर बचाव कार्याचं प्रात्यक्षिक, पूर व्यवस्थापनासाठी करण्यात आलेल्या तयारीची झलक दाखवली। कोल्हापुरात पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, तर यांत्रिक बोटीच्या सहाय्याने या नदीमध्ये आपत्ती व्यवस्थापनाकडून पाहणी। अहिल्यानगरात भंडारदरा, निळवंडे या धरणातून आवर्तन, पावसानं दडी मारल्यामुळे शेती आणि पिण्यासाठी पाणी सोडले। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाच्या जोरी, गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 5 दरवाजे उघडले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गोंदिया जिल्ह्यातील पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पात्रात वाढ, तर धापेवाडा बॅरेजच्या 7 दरवाजांमधून 45,825 क्युसेकने विसर्ग, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस, तर धरणात पाण्याची सध्या मोठी आवक, धरण 7 टीएमसी भरलं, तर प्रवरा नदीपात्रामध्ये 1000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग, पर्यटकांची मात्र इथे मोठी गर्दी। जळगावच्या चांगदेव या ठिकाणी तापी आणि पूर्णा नदीच्या संगमावर तापी नदीचा जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला, तर 125 मीटरची साडेचोळी अर्पण करत महापूजा संपन्न, भाविकांची मोठी गर्दी। रत्नागिरी जिल्ह्यातील 4 तालुक्यांना जोडणारा पूल निधीअभावी रखडला, तर गड नदी आणि कापशिया नदीच्या संगमावर हा पूल प्रस्तावित, रत्नागिरी, गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यातील 30 गावांची यामुळे अडचण। सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील 3 ते 4 तासांसाठी रेड अलर्ट जारी, घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रशासनाचं आवाहन। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस, तर जिल्ह्यात सरासरी 120 मिलीमीटर पावसाची नोंद, सर्वाधिक पाऊस कणकवली या तालुक्यामध्ये झाल्याची माहिती। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ, तर भगसाळ या नदीच्या पाण्याचा कुडाळ शहराला वेढा, शहराकडे जाणारे रस्तेही यामुळे बंद। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक भागात मुसळधार पाऊस, कुडाळ तालुक्याला पावसाचा फटका, भैरववाडीतील झोपडपट्ट्यांमध्ये सुद्धा पाणी शिरलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत, रस्त्यावर पाणी आल्यामुळे कुडाळमधील मार्गही बंद, जिल्ह्यात 120 मिलीमीटर पावसाची नोंद। ठाकूरबुवा मंदिर परिसरामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा उत्साहात संपन्न, माऊलींच्या रिंगण सोहळ्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी। माळशिरस तालुक्यातील तोंडले बोंडले या ठिकाणी ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी एकत्र, भेटीचा क्षण नजरेत कैद करण्यासाठी भाविकांची इथे गर्दी। अमरावतीच्या कौंडिण्यपुरातून निघालेली रुक्मिणी मातेची पालखी ही पंढरपुरात दाखल, तब्बल 600 किलोमीटरचा पायी प्रवास, रुक्मिणी मातेची पालखी पौर्णिमेपर्यंत आता पंढरपुरात मुक्कामी राहणार। संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचं गोल रिंगण करमाळ्यातल्या अभोगेवाडीमध्ये संपन्न, हजारो वारकऱ्यांनी रिंगण सोहळ्यात घेतला सहभाग। पालखी सोहळ्यात एका वारकरी महिलेला चोपदाराकडून धक्काबुक्की, तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातली ही दृश्य कॅमेऱ्यात कैद, दिंडीतल्या मुख्य चोपदारानं तुळस डोक्यावर घेतलेल्या महिलेला ढकललं। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आणखी एका तरुणाला मारहाण, पालखी सोहळ्यातील संयोजक विश्वस्तांचा उद्धटपणा आणि मुजोरी सुरूच, ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्यामध्ये वेळापुरातील मुक्कामाच्या आरती वेळेची ही घटना। पुण्यातल्या दगडूशेठ हलवाई गणेशाच्या रूपातील मूर्ती सिंगापूरकडे निघाली, दरम्यान महाराष्ट्र मंडळाकडे ही मूर्ती पाठवली जाणार। 5 दिवसांचा गणेशोत्सव, दगडूशेठ मंदिरामध्ये आरती करून मूर्ती सिंगापूरला पाठवली। संगमनेर तालुक्यातल्या पानोळी या ठिकाणी बालपण स्कूलनं शालेय विद्यार्थ्यांची दिंडी काढली, मुलामुलींनी पारंपरिक वेशभूषा करत अभंग आणि गवळण म्हणत आनंद लुटला। एसटी कर्मचाऱ्यांसाठी एकादशीला आता मोफत जेवणाची व्यवस्था, आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आणि एकूणच भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या 5200 बसेसची व्यवस्था। बीड शहरातील शिवभोजन थाळी केंद्रावरील घोटाळा समोर, शिवभोजन केंद्रावर एकच थाळी समोर ठेवून अनेक लोकांचे काढले फोटो, एका तरुणाकडून हा प्रकार कॅमेऱ्यात कैद, तर या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश। वाशिम शहरातील अल्लाडा प्लॉट या ठिकाणी वाऱ्यामुळे पडलेल्या 50 वर्ष जुन्या झाडाला वाचवलं, धारकाटा या ठिकाणी शिवमंदिर परिसरात वटवृक्षाचं यशस्वी प्रत्यारोपण, दरम्यान क्रेन आणि ट्रकची घेतली मदत।